नमस्कार मित्रांनो, मी सूरज आपल्या सर्वांचं बी डिसिप्लिन ट्रेडर या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकाचे आपण वाचन करत आहोत. तर चला सुरुवात करूया. बऱ्याच वेळा आपण माहितीच्या अतिविश्लेषणामुळे द्विधा मनस्थितीमध्ये अडकून जातो. तथापि जेव्हा भावनिक वेदना आणि त्यातून निर्माण होणारे नकारात्मक परिणाम टाळण्याची वेळ येते, तेव्हा फारच कमी लोकांना मानसिक गतिशीलता समजते. तुमच्या विकासासाठी हे अत्यंत आवश्यक आहे की तुम्ही हे नकारात्मक परिणाम समजून घ्यावेत आणि तुमचे ध्येय पूर्ण करण्यात तुम्हाला मदत होईल अशा प्रकारे जाणीवपूर्वक मानसिक नियंत्रण कसे मिळवायचे हे शिका. मित्रांनो, या ठिकाणी मार्क डग्लस आपल्याला सांगतात की ज्यावेळी आपण खूप अनालिसिस करतो, अति अनालिसिस म्हटलेलं आहे, अति विश्लेषण, विश्लेषण म्हणजे अनालिसिस ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्या मनामध्ये द्विधा मनस्थिती तयार होते. कारण आपण अति अनालिसिस का करतो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की आपल्याला बाजारपेठेमधून सूड घ्यायचा आहे असं ज्यावेळी आपल्याला वाटत असतं आणि या सुडाच्या भावनेपोटी आपल्याला अशी भावना निर्माण होते की आपण याबद्दल जास्तीत जास्त शिकत राहिलं पाहिजे, जास्त माहिती संपादन केली पाहिजे. आणि जसं आपण जास्त माहिती संपादन करतो त्यावेळी आपण ओव्हर अनालिसिस करतो आणि त्यावेळी एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या स्टॉकमध्ये आपण बाय करायचं का सेल करायचं किंवा एक निर्णय ठामपणे घेऊ शकत नाही आणि आपण द्विधा मनस्थितीमध्ये अडकतो. तेव्हा ज्या भावनिक वेदना होतात किंवा त्या मुळे जे नकारात्मक परिणाम आपल्यावरती तयार होतात आणि हे टाळण्यासाठी हे हे जे आहेत आणि हे शक्यतो जे ट्रेडिंग करत असतात त्यांना जास्त समजतं. तेव्हा फारच कमी लोकांना मानसिक गतिशीलता समजते. त्यावेळी खूप कमी लोकांना हे आपल्याला समजतं की आपल्या मनामध्ये ही मानसिक गतिशीलता होत आहे, हे जे नकारात्मक परिणाम होत आहेत किंवा ह्या ज्या भावनिक वेदना होत आहेत, तर त्यामुळं आपल्याला आपला विकास आपण यशस्वी होत नाही, कमी लोकांना समजतं. तुमच्या विकासासाठी हे अत्यंत आवश्यक आहे की तुम्ही त्या नकारात्मक परिणाम समजून घ्यावे. ज्यावेळी आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल, आपल्याला जर स्वतःचा विकास करायचा आहे शेअर मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये, त्यावेळी आपल्याला याचे नकारात्मक परिणाम काय होत आहेत आपल्या मानसिकतेवरती हे समजून घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपली जे ध्येय आहे तर ते पूर्ण करण्यास मदत होईल. आणि हे आपल्याला मानसिक जे नियंत्रण आहे, हे नियंत्रण आपल्याला जाणीवपूर्वक करायचं आहे. काही गोष्टी असतात आपण अजाणतेपणी करत असतो, परंतु या ठिकाणी आपल्याला जे गोष्टी कडे जे पाहायचं आहे, ज्या भावनिक वेदना होत असतात त्यावरती पाहायचं आहे, ज्या नकारात्मक परिणाम आपल्या मनामध्ये उठत असतात त्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि या सर्वावरती आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे आणि हे आपल्याला शिकायला आवश्यक आहे. आपल्या मनाकडे आपल्याला अशा अनावश्यक माहितीपासून वाचवण्याचे अनेक मार्ग आहेत जे आपल्याला हानिकारक ठरू शकतात. उदाहरण, चेतन पातळीवर आपण पराभूत झालेल्या ट्रेडमध्ये टिकून राहण्यासाठी तर्कशुद्धीकरण समर्थन करतो. कधी कधी तुम्ही तुमच्या व्यापारी मित्रांना कॉल करणे, आमच्या ब्रोकरशी बोलणे किंवा आपण कधीही न वापरलेल्या निर्देशांकाकडे पाहणे असे करून स्वतःची बोलवण करून घेत असता. आता यावेळी काय होतं की आपलं मन असतं ते आपण काय तर चुकीचं ठरलेलं आहोत, आपल्या काही लॉस होत आहे आणि हा लॉस आपण मान्य करत नाही, तर त्यासाठी मग काय होतात आपलं मन वेगवेगळे मार्ग शोधायला चालू करतं आणि ते मार्ग काय होतात ते आपल्याला हानिकारक ठरू शकतात. जर समजा एक ट्रेड आपण घेतलेला आहे, तो ट्रेड जर आपल्या विरुद्ध दिशेला जायला चालू झाला, तर मग आपण काय करतो की आपण त्या ट्रेड विरुद्ध दिशेला का जात आहे याचा आपण अनालिसिस करतो, त्याचे वेगवेगळे तर्क बांधायला सुरुवात करतो आणि मग आपण समर्थन त्या उलट्या जाणाऱ्या ट्रेडचं समर्थन करतो. आता हा ट्रेड जायला लागलाय तर हा कोणत्या लेवल पर्यंत जाईल, तिथे एखादा सपोर्ट घेईल किंवा
किंवा रेजिस्टन्स गेन अशा पद्धतीने आपण काय करतो, आपल्या मनाला समजूत घालायला सुरुवात करतो. त्याशिवाय आपल्या सोबतचे जे आपले मित्र असतात, जे ट्रेडिंग करत असतात, त्यांचा आपण सल्ला घ्यायला सुरुवात करतो आणि त्यापैकी पण आपण सिलेक्टिव्ह वागतो, की जो आपल्याला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीचं जो बोलतो त्यावरती आपण जास्त विश्वास ठेवतो किंवा तो जो सांगायला लागलाय ते आपण बरोबर आहे असं मानतो. ज्याला सिलेक्टिव्ह अवॉइडन्स म्हणतो, की म्हणजे जाणीवपूर्वक एखादी गोष्टीवरती आपण काय करतो, टाळतोय. ती गोष्ट जर एखादा आपल्या विरोधात जरी बोलत असला तरी सुद्धा तो चुकीचे बोलायला लागलाय, तो आपण ती माहिती आपण घेण्यासाठी, ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी टाळतो. अशा गोष्टी आपल्या सोबत घडत असतात. आणि हे सर्व करून आपण काय करतो, ते आपण स्वतःची फक्त एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतो. अवचेतन पातळीवर आपली मने आपोआप बदलतात, बिघडतात किंवा आपण सजग जाणीवेतून माहितीला वगळतील सुद्धा. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्याला हे माहिती नाहीये की आपली वेदना टाळण्याची यंत्रणा एकतर बाजाराकडून दिली जाणारी माहिती वगळत आहे किंवा त्यात बदल करत आहे. थोडक्यात या ठिकाणी सांगायचं आहे मार्गदर्शक यांना, की आपल्याला जी माहिती नाही, ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही तर त्या गोष्टी त्या गोष्टीमुळे होणारा जो त्रास आहे, ज्या वेदना आहे, ते टाळण्यासाठी आपण काय करतो, ज्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत शेअर मार्केट मधून तर त्या गोष्टी आपण घेण्यासाठी उत्सुक नसतो किंवा त्या गोष्टी आपण घेत नाही, त्या वगळून टाकतो किंवा त्यामध्ये सतत बदल बदल करत जातो, ज्यामुळं आपण खरे आहोत हे आपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ही जी आपण चुकीचं आहोत ही जी भावना आहे, ही जी जबाबदारी ही आपण स्वीकारत नाही. आणि मार्क्स म्हणतात की जर तुम्हाला जर मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही चुकलात हे आधी मान्य करा. त्या चुकीची जो काही लॉस झालेला आहे, त्या चुकीमुळे झालेला जो काही तोटा आहे त्याची सर्व जबाबदारी तुम्ही स्वतःवरती घ्या. आणि ज्यावेळी तुम्ही अशी स्वतःवरती जबाबदारी घ्याल त्यावेळी तुमची मानसिक स्थिती बदलत राहील व तुम्ही एक यशस्वी ट्रेडर प्रमाणे मग विचार करायला सुरुवात कराल. धन्यवाद मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. लवकरच भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये. जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा आवडला कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.